2 व अंमली पदार्थ विरोधी पथकाची संयुक्त कारवाई। MD मेफेड्रॉन विक्री करणारे दोघे अटकेत। नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत MD ड्रग्जची विक्री करणाऱ्या 2 इसमांना अटक केली। त्यांच्याकडून 13 ग्रॅम MD मेफेड्रॉन व रोख रक्कम व मोबाईलसह एकूण 65,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपआयुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्चाव तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटकेकर यांना शहरात MD विक्रीबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले। त्यानुसार पोलीस अधिकारी पोलीस हवालदार विनील फुलमाळी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे दिनांक 8 ऑगस्ट रोजी रात्री 9:30 ते 10:30 दरम्यान नांदूर नाका परिसरातील लक्ष्मी नारायण मंदिराजवळ सापळा रचण्यात आला। यावेळी संशयित अंकुर शांताराम गवळी वय वर्ष 24 राहणार मक्का मस्जिद अंबड व त्यांच्या सोबत असलेल्या एका इसमाला ताब्यात घेण्यात आले। झडती दरम्यान त्यांच्याकडून 13 ग्रॅम MD मेफेड्रॉन ज्याची किंमत 51,000 आहे, 5,000 रोख रक्कम व मोबाईल जप्त करण्यात आले। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेलार, पोलीस हवालदार हेमंत तोडकरे, पोलीस हवालदार फुलमाळी, पोलीस नाईक मनोज शिंदे, पोलीस नाईक प्रकाश भामरे आदींनी सहभाग घेतला। सदर प्रकरणी आरोपीवर अंमली पदार्थ नियंत्रण कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखा युनिट 2 करत आहे।